2014 पूर्वी या शहरातही वारंवार बॉम्बस्फोट व्हायचे, मात्र त्यानंतर एकदाही बॉम्बस्फोट झाला नाही. कारण या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं मजबूत नेतृत्व लाभलं आहे. मजबूत सरकारसाठी येत्या 20 मेला धनुष्यबाणातून असा मतांचा वर्षाव करा की मशाल विझली पाहिजे, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. आज एका उभाटाच्या उमेदवारामध्ये 93च्या बॉम्बस्फोट मधला आरोपी इक्बाल मुसा प्रचार करतोय. कुठे चाललोय आपण, काय करतोय आपण? एक देशभक्त आपले आदरणीय मोदी साहेब आणि देशाची बदनामी करणारे राहुल गांधी, कुणाला मतदान करणार आपण? या देशाचा विचार त्यांनी केला, या देशासाठी जीवन समर्पित केलं. 10 वर्षात एकही सुट्टी त्यांनी नाही घेतली आणि थोडं उकडायला लागलं, थोडा भारत जोडो यात्रा केली की चालले विदेशामध्ये बदनामी देशाची आणि आपल्या प्रधानमंत्री मोदींची. त्यांच्याकडे ना नीती, ना नियत, ना नेता. आज त्यांच्याकडे प्रधानमंत्री मोदींचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण विचारल्यावर ते सांगतात आमच्याकडे 10 लोक आहेत. काय 1-1 वर्षाचा प्रधानमंत्री करणार? काही महापालिका, काही जिल्हा परिषद आहे. आपल्याकडे एक मजबूत नेता आहे, त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी. त्याने मुंबईतील रखडलेले प्रकल्प MMRDA, म्हाडा, MSRDC, MIDC या संस्थांच्या माध्यमातून पूर्ण केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. धारावी पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला त्याचं हक्काचं घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. निवडणूक जवळ आली की काही जण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी अवाई उठवतात, मात्र मुंबईकरांच्या मतांवर डोळा ठेवून 25 वर्ष मुंबईची सत्ता उपभोगणाऱ्यांनी मुंबईसाठी काय केलं, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी यासमयी उपस्थित केला. आपल्या सरकारनं 2 वर्षात खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचं सुशोभीकरण होत आहे. आपला दवाखाना सुरू आहे. जागतिक दर्जाचं शहर करण्याचा प्रयत्न आपला आहे. कोळीवाड्यांचा विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्याला परत मुंबईत आणण्याचं काम आपलं सरकार करत आहे, असं त्यांनी नमूद केलं.